इन्कम टॅक्स ॲक्ट 1960वरनं आता आपण जम्प करतोय इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. मग जो हा ट्रान्झिशनल पिरियड आहे नेमकं याच्यात टॅक्स इयर वर्सेस असेसमेंट इयरचं काय महत्त्व आहे, म्हणजे एक्झॅक्टली कुठे कुठे काही काही गोष्टी ॲप्लिकेबल होतात का, तर याच्या काय झाल्या पाहिजे आपण पूर्णपणे बघणार आहोत, पूर्णपणे डिकोड करणार आहोत की कसा हा डिफरन्स त्यांनी नवीन ॲक्टनुसार या ट्रान्झिशन फेजमध्ये कसा मॅच केला. तर बघा यातला पहिला पॉईंट म्हणजे काय की नेमकं आता टॅक्स इयर म्हणजे काय, टॅक्स इयरनी कसं रिप्लेस केलं प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर. तर या ॲक्टनुसार इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार ते म्हणतायत की टॅक्स इयर म्हणजे इयर इन विच वी आर अर्निंग द इन्कम, म्हणजे त्यात आपण इन्कम कमवतोय. हे टॅक्स इयर पूर्णपणे 12 महिन्याचं असणार आहे. जसं की आपण प्रिव्हियस इयर म्हणायचो की 1 एप्रिलपासून चालू होणार 31 मार्चला संपणार, सेम तसंच टॅक्स इयरसुद्धा 12 महिन्याचं आहे आणि त्यात आपण इन्कम कमवणार आहे आणि ते इन्कम ॲज अ टॅक्स इयर म्हणूनच आपल्याला काय होणार आहे, टॅक्सेबल होणार आहे. पण पूर्वी तसं होतं का, नाही. तर चला याच्यातला एक बेसिक डिफरन्स आपण समजून घेऊया. बघा टॅक्स इयर वर्सेस असेसमेंट इयरमध्ये त्यांनी दिलंय की टर्मिनॉलॉजी इज इक्विव्हॅलन्स अंडर द ITA ॲक्ट अँड ITA 2025. 3 कॉलम केलेत. एक आहे कॉन्सेप्ट, दुसरा आहे 1961, तिसरा आहे 2025, म्हणजे दोघांमध्ये काय काय टर्म्स यूज केल्या जातात. तर ज्या वर्षात आपण इन्कम कमवतोय, पहिला पॉईंट की इन्कम अर्न, त्याला पूर्वी प्रिव्हियस इयर म्हणत होते, आत्ता आपण टॅक्स इयर म्हणणार आहोत. की हे कमवलेलं इन्कम ॲसेस कधी होणार, दुसरा पॉईंट. तर ॲसेसमेंट इयर म्हणायचो आपण त्याला, कारण की प्रिव्हियस इयरच्या पुढचं इयर म्हणजे ॲसेसमेंट इयर, त्याला आपण ॲसेसमेंट इयर म्हणत होतो. पण इथे तसं नाही आहे. टॅक्स इयर कमवणारं इयरसुद्धा त्याला तेच म्हणणार आहे आणि जेव्हा ॲसेसमेंट आपण पुढच्या वर्षी करणार तेव्हा पण आपण टर्म यूज काय करणार, टॅक्स इयरच, की मी या टॅक्स इयरचं इन्कम कम्प्यूट करतोय. अलाइनमेंट विथ द फिनान्शियल इयर, आता त्यांनी कसं केलं आहे की प्रिव्हियस इयरला आपण फिनान्शियल इयर म्हणायचो आणि ॲसेसमेंट इयरला फिनान्शियल +1 म्हणजे थोडक्यात पुढचं वर्ष म्हणायचो. इथे तसं नाही आहे. टॅक्स इयर इज इक्वल टू द फिनान्शियल इयर, म्हणजे ज्या वर्षात प्रिव्हियस इयर ज्या वर्षात इन्कम कमवतो ते एकच रेफरन्स दिला आहे. आता एक्झाम्पल त्यांनी काय दिलं आहे की इन्कम ऑफ फायनान्शियल इयर 25-26चं इन्कम आपण तिथं कमवणार आहे, पण ते असेसमेंट कधी होणार, 26-27, म्हणजे 26-27 AY होतं. हे जुन्या ॲक्टमध्ये. आता नवीन ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे, इन्कम ऑफ 2026 अँड 27 याला टॅक्स इयरच म्हणतात. आता इथं 26-27 का घेतलं आहे, कारण की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून ॲप्लिकेबल होतोय. टॅक्स इयर हे लेस दॅन 12 मंथ्स होऊ शकतं का, डेफिनेटली होऊ शकतं. अरे ज्याचा बिझनेस जर कधी एप्रिलला नाही स्टार्ट झाला, ज्याचा बिझनेस मेमध्ये स्टार्ट झाला, तर त्याचं इयर चालू होणार मे टू मार्च. ज्याचा बिझनेस समजा जानेवारीमध्ये चालू झाला तर त्याचं पण इयर कुठलं होणार, जानेवारी टू मार्च, म्हणजे कधी पण इयर चालू होऊ द्या, म्हणजे बिझनेस चालू होऊ द्या, तिथून ते मार्चपर्यंत टॅक्स इयर राहणार आहे पहिल्या वर्षीच. कुठलाही बिझनेस जर कधी स्टार्ट केला असेल ते पहिल्या वर्षीच काय होतं की टॅक्स इयर लेस दॅन 12 मंथ येऊ शकतं. हे गेल्या ॲक्टमध्ये पण होतं, या ॲक्टमध्ये सुद्धा आहे की अशी एक्सेप्शन्स होऊ शकतात. आता त्याच्यानंतर सर्वात तिसरा महत्त्वाचा पॉईंट, आता काय झालं की नवीन ॲक्ट 2025 आल्यामुळे आपण नेहमी वर्ड कुठला यूज करणार, टॅक्स इयर टॅक्स इयर टॅक्स इयर. आता काय होणार की आधी आपल्याला सवय लागलेली AY आणि PY म्हणायची, ऑलरेडी आपण तसे रिटर्नसुद्धा फाईल केलेले आहेत. मग आता नवीन वेळेस टॅक्स इयर म्हणताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की जुन्या इयरला कुठल्या इयरला आपण टॅक्स इयर डिनोट करतो किंवा इंडिकेट करतो. तर तीच गोष्ट मला समजून सांगण्यासाठी आपण एक काम करूया. तर बघा या इमेजमध्ये काय दिलं आहे, रीडिंग टॅक्स इयर रेफरन्स प्री डेटिंग, म्हणजे समजा जर कधी 1 एप्रिल 2026ला ॲप्लिकेबल होतं की नाही, तर याच्या पाठीमागं जर कधी गेलो तर टॅक्स इयर कसं वाचायचं, त्यासाठी एक दिलाय सेक्शन नाही लक्षात राहिला तरी जाऊ द्या, पण तो महत्त्वाचा आहे, तो नवीन ॲक्टनुसार आहे, तोच हे सगळं सांगतोय. ही ट्रान्झिशन फेज हाच एक सेक्शन सांगतोय 2025चा. तर तो काय म्हणतोय की चला रेफरन्स घ्या की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 मध्ये जो पहिला ब्लॉक दिलाय तो काय म्हणणार, टॅक्स इयर 24-25, बरोबर आहे. तो त्याच्यानुसार पाठीमागे कुठं पण गेला, 1 एप्रिल 2026च्या पाठीमागे कुठल्याही कायद्यात गेला किंवा कुठल्याही वर्षी गेला तर तो टॅक्स इयर म्हणणार. ज्या वर्षात इन्कम कमवलं तो म्हणला की टॅक्स इयर 24-25. सेम आपण जुन्या ॲक्टमध्ये याला काय म्हणत होतो,
प्रिव्हियस इयर 2024-25 आणि त्याचं करस्पॉन्डिंग असेसमेंट इयर कुठलं असणार आहे 25-26. सांगायचं तात्पर्य एकच की नवीन कायदा आला म्हणून बाकीच्या गोष्टी बदलतात का? नाही, जशा गोष्टी होत्या तशाच राहणार, फक्त टर्म म्हणजे काय की शब्द आपण बदलणार आहोत. ज्या गोष्टी झाल्यात, ज्या गोष्टी घडल्यात, ज्या गोष्टी कंप्लीट झाल्यात त्याला परत हात लावायचा नाही आहे, धक्का लावायचा नाहीये. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 1 एप्रिल 2026 पासून ॲप्लिकेबल झाला म्हणून कुठे मिसिंग इयर आलंय का? तर म्हणजे मिसिंग इयर म्हणजे गॅप पडली का कुठल्या इयरची? तर असं नाही. कारण की आपल्याला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की AY PY होतं आणि त्याच्यामुळे आता एखाद्या वेळेस एका वर्षाची गॅप पडली असेल का? अजिबात नाही. पर्टिक्युलरली सांगतो की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून ॲप्लिकेबल झाला आहे. त्याच्यामुळे त्याचं टॅक्स इयर चालू होणार 26-27 पासून. तर चला एक एक्झाम्पल किंवा एक इमेज दाखवतो तुम्हाला की त्यात एक क्लिअर होईल की या ॲक्टमध्ये म्हणजे ॲप्लिकेबल करताना कुठल्याही प्रकारची कुठलीही मिसिंग गॅप किंवा गॅप इयर झालेलं नाही आहे. तर बघा, यानुसार बघा की पिरियड ऑफ इन्कम तुम्हाला 2 कॉलम दिसत आहेत. पिरियड ऑफ इन्कम 25-26 आणि 26-27. तर 25-26ला ॲप्लिकेबल ॲक्ट कुठला आहे? इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. तर 26-27ला ॲक्ट कुठला ॲप्लिकेबल आहे? इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. त्यामुळे त्याचं पहिल्याचं AY येणार 26-27 आणि दुसऱ्याचं टॅक्स इयरच कॉन्सेप्ट होणार आहे 26-27. खाली दिले की नो मिसिंग इयर, सीमलेस ट्रान्झिशन फ्रॉम द असेसमेंट टू द टॅक्स इयर. कुठलंही मिसिंग इयर नाही आहे. 1 एप्रिल 2026 पासून कायदा लागतोय. त्याच्या अगोदर 1961, त्याच्या पुढे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. तर बघा, इन्कम जे तुम्ही 25-26 मध्ये अर्न केले 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 मध्ये जे अर्न केले त्याला प्रिव्हियस इयर ते आणि असेसमेंट इयर 26-27 होणार. त्याच्यानुसारच 1961 नुसारच सगळ्या प्रोव्हिजन त्याला ॲप्लिकेबल होणार. पण 1 एप्रिल 2026 पासून जो कायदा नवीन लागला आहे त्याच्यासाठी टॅक्स इयर 26-27, 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 आणि त्याचं इन्कमसुद्धा ॲसेस होणार. काय म्हणून ॲसेस होणार? टॅक्स इयरच म्हणून ॲसेस होणार 26-27. तर या होत्या 3 ते 4 गोष्टी की टॅक्स इयर वर्सेस असेसमेंट इयर, की एक्झॅक्टली ट्रान्झिशन पिरियडमध्ये, ट्रान्झिशन पोझिशनमध्ये प्रत्येक गोष्टीची काय इम्पॉर्टन्स आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करत राहा, लोकांना माहिती पोहोचेल. धन्यवाद.